सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावली अबीरला घेऊन पुणे सोडून निघालेली असते. माझ्या अबीरच्या जीवाला धोका आहे, मी इथे राहणार नाही असं म्हणत सावली तिथून निघून गेलेली असते. आणि ही गोष्ट जेव्हा सारंगला समजते तेव्हा सारंग जगन्नाथच्या घरी सावलीला थांबवण्यासाठी आलेला असतो. तेव्हा व्यंकटेशकडून सारंगला समजतं की सावली घर सोडून गेलेली आहे आणि खूप मोठं सत्यसुद्धा समजतं. तर इथे व्यंकटेशने सारंगला सांगितलेलं असतं की माझं आणि सावलीचं लग्न झालेलं नाही आहे. व्यंकटेश आणि सावलीच्या नात्याचं सत्य सारंगला समजताच सारंग आता वाऱ्याच्या वेगाने सावली आणि अबीरला थांबवण्यासाठी जात असतो. आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, पुन्हा एकदा राजकुमारने अबीर आणि सावलीला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो. ज्या रिक्षामधून सावली आणि अबीर दोघेजण जात असतात त्या रिक्षाचा अपघात राजकुमारने केलेला असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, सावली आणि अबीर दोघेही जखमी झालेले असतात. आणि तेव्हा सारंगने पुन्हा एकदा अबीर आणि सावलीचा जीव वाचवत त्यांना योग्य वेळी हॉस्पिटलला नेत त्यांचा खूपच छान पद्धतीने जीव वाचवलेला असतो. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने सावली आणि अबीर या दोघांनासुद्धा सुखरूपरित्या राजकुमारच्या तावडीतून वाचवलेलं असतं. आणि त्यामुळे राजकुमारचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे पार्टीच्या ठिकाणी सगळं काही आता सुरळीत व्यवस्थित पार पडत असतं. आणि तेव्हा राजकुमार, मोनिका शुभ्राला घेऊन तिथे आलेले असतात. तेव्हा राजकुमार तिथे आल्यानंतर तो सावलीला बघतो आणि त्यानंतर सावली अबीरला हाक मारते. ती म्हणते, अबीर, वाढदिवस आहे म्हणून जास्त गोंधळ करू नकोस, जास्त आगाऊपणा करायचा नाही. कुणाला धक्का लागेल, कुणाला पाय लागेल, शांत हो बरं. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, इथे आता ओवीचा धक्का अबीरला न लागता राजकुमारला लागतो. आणि तेव्हा राजकुमार जोरात ओवीला ओरडतो. तेव्हा अबीर म्हणतो, ओ काका, माझ्या बहिणीला ओरडायचं नाही, मी आत्ताच सांगतोय तुम्हाला, आज तिचा वाढदिवस आहे. तेव्हा तिच्या हातातून आता सरबताच्या ग्लासला धक्का लागलेला असतो आणि तो सरबताचा ग्लास खाली पडून फुटलेला असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, राजकुमार एवढा चिडलेला असतो. सावलीचा मुलगा अबीर आहे आणि तो जिवंत आहे ही गोष्ट आता राजकुमारला कळल्यानंतर राजकुमारला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याला हे अजिबात अपेक्षित नसतं की सावलीचा मुलगा जिवंत आहे. त्याला वाटतं की सावली इथे जिवंत जरी असली तरीसुद्धा तिचं बाळ जिवंत नसेल, खंड्याने बाळाला मारलं असेल असं त्याला आता वाटत असतं. पण इथे आता सावलीचा मुलगा अबीर जिवंत आहे हे बघता क्षणी त्याला खूप मोठा धक्का बसतो. जगन्नाथने केलेली भविष्यवाणी खरी ठरणार आहे असं त्याला वाटतं. आणि त्यामुळे राजकुमारच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि त्याने लगेचच्या लगेच आपल्या भाड्याच्या गुंडांना बोलावलेलं असतं. आणि तो म्हणतो की लवकरात लवकर इथे या, एका मुलाला उचलायचं आहे. 8 वर्षांपूर्वी तुम्ही जी माती खालून ठेवली आहे ना, जी घाण करून ठेवली, ती घाण आता साफ करायला मी बोलावतोय. लवकरात लवकर लोकेशन पाठवतोय, तिथे पोहोचा. गुंड लोक येतात तेव्हा राजकुमार अबीरला दाखवतो आणि म्हणतो, ह्या मुलाला उचला. आता अबीरचं नशीब बलवत्तर असतं. जेव्हा ते गुंड अबीरला घेऊन जात असतात तेव्हा ज्या खिडकीतून ते लोक बाहेर पडत असतात तीच खिडकी आता उघडत नसते. पावसामुळे ती जाम झालेली असते. ती खिडकी उघडत नसल्यामुळे त्या आता खोलीमध्येच अबीरला बांधून ठेवण्यात आलेलं असतं. आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो, बराच वेळ आता अबीर दिसत नाही म्हणून आता सावली सगळीकडे त्याला शोधत असते. ज्या वेळेला इथे राजकुमार ओवीवरती ओरडतो तेव्हा अबीर त्याला उलट उत्तर देतो. आणि तेव्हा राजकुमार अबीरला सुद्धा रागवतो. तेव्हा इथे सारंग अबीरची बाजू घेतो. तेव्हा इथे राजकुमार त्याला म्हणतो की ह्या मुलासाठी, या आगाऊ मुलासाठी तू मला बोलतोयस, तुझ्या सख्या भावाला उलट बोलतोयस. कोण लागतो कोण हा मुलगा तुझा? तुझा मुलगा तर नाही आहे ना? तो म्हणतो, नाही, माझा मुलगा नाही आहे, पण मुलासारखाच आहे. तेव्हा इथे सावलीला खूप छान वाटतं. त्यानंतर इथे सारंग आता सावलीकडे बघतो. तेव्हा सावलीच्या डोळ्यामध्ये त्याला आता आनंद अश्रू दिसतात.
पण त्यानंतर अबीरचं असं अचानक गायब होणं हे आता सावलीला सतावत असतं. ती सगळीकडे जाऊन त्याला शोधत असते आणि तेव्हा एका दाराजवळ गेल्यानंतर तिला आता काही लोकांचा बोलण्याचा आवाज येतो. ती म्हणते, कोण आहे आतमध्ये, कोण आहे? तेव्हा अबीर आता एक आवाज काढतो. त्याचं तोंड बांधलेलं असतं तरी तो असं म्हणत आता आवाज काढतो आणि हाच आवाज माझ्या अबीरचा आहे. सावलीने ओळखताच सावली आता दरवाजा उघडायला सांगते. ती म्हणते, माझ्या अबीरला जर तुम्ही काही केलंत ना तर मी तुम्हाला सोडणार नाही, मी जीव घेईन तुमचा. आणि तेव्हा सावलीच्या अंगामध्ये आता रणरागिणीच आलेली असते. तिने जणू काही दुर्गेचं रूपच धारण केलेलं असतं. आई म्हणजे मुलांसाठी एक योद्धाच असते. ते पुन्हा एकदा सावलीने सिद्ध केलेलं असतं. जो दरवाजा 2 माणसांनी उघडणार नाही तो दरवाजा तिने एका लाथेमध्ये उघडलेला असतो. इथे आता पदर खोचून ती त्या गुंडांजवळ आपल्या मुलासाठी 2 हात करत असते. तेव्हा तो गुंड माणूस तिच्यावरती हल्ला करायला येणार. ती आता त्याला लाथ मारून बाजूला करते. त्यानंतर दुसऱ्या गुंडाला सुद्धा लाथ मारून बाजूला करते. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता सावलीने आपल्या मुलाला त्या गुंडांच्या तावडीतून वाचवलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता त्या अबीरचे हातपाय सोडत असताना एक गुंड सावलीवरती हल्ला करणार तेवढा सारंग तिथे येतो आणि सारंग सावलीचा जीव वाचवतो. त्या गुंडांची धुलाई करतो. तेव्हा राजकुमार खिडकीमधून सगळं काही बघत असतो. तो खिडकी उघडण्याचा प्रचंड प्रयत्न करत असतो पण खिडकी काही उघडली जात नाही. राजकुमार म्हणतो, अरे देवा, हे गुंड जर सारंगच्या हाती लागले तर माझं काही खरं नाही आहे. तो त्यांना इतकं मारेल की त्यांच्या तोंडून सत्य वधून घेईल आणि मला ते परवडणारं नाही. आणि त्यानंतर इथे आता राजकुमार कशी तरी मेहनत करून थोडीशी खिडकी उघडतो आणि त्यांना म्हणतो, पळा, या खिडकीतून आता पळा. आणि ते लोकंसुद्धा खिडकीतून पळून गेलेले असतात. तेव्हा राजकुमार मुद्दामूनच तिथे नाटक करायला येतो आणि म्हणतो, काय झालं बाळा, काय झालं, तू इतक्या जोरात का ओरडलास? तेव्हा इथे सावली म्हणते, काही 2 माणसं माझ्या अबीरला किडनॅप करून घेऊन जायला आले होते. तो म्हणतो, काय, ह्या मुलाला, इतक्या लहान मुलाला किडनॅप? थांब, मी पोलिसांना आत्ता फोन करतो आणि त्यांची कंप्लेंट करतो, थांब. तेव्हा सावली म्हणते, राहू द्या राजकुमार सर, पोलिसांना वगैरे बोलवायची गरज नाही आहे. मी माझ्या मुलाला आता इथे ठेवणारच नाही आहे. मी माझ्या मुलाला घेऊन इथून आता निघून जाणार आहे. पुण्यामध्ये मी राहणारच नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आता सावली अबीरचा हात पकडून सरळ तिथून निघून जाते. ती तिथून निघून गेल्यानंतर पार्टी आता तिथेच संपलेली असते. घरी आल्या आल्या सावली आपली बॅग भरत असते. तेव्हा इथे सावली बॅग भरते हे बघून खूपच जास्त जगन्नाथला वाईट वाटतं. तो म्हणतो, सावली, कुठे जाणार आहेस तू अबीरला घेऊन? ती म्हणते, बाबा, मी कुठे पण जाईन, पण आता मी इथे नाही राहू शकत. तुम्ही बघितलंत ना, तुम्ही म्हणता की अबीरच्या जीवावरती कोण उठले. आता तुम्ही कुणाचं नाव घ्याल? त्या घरातले लोक इथे काही जण आले होते आणि त्यानंतरच माझ्या अबीरला किडनॅप करण्यासाठी तिथे माणसं आली. कुणी केलं असेल हे सगळं? माझ्या अबीरच्या जीवावरती कुणीतरी उठतंय हे तरी नक्की आहे ना. आता मी इथे थांबणार नाही आहे आणि मी कुणाचं काही ऐकणारसुद्धा नाही. जगन्नाथ, व्यंकटेश दोघे तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण सावली काही थांबत नाही. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, सावली आता अबीरला घेऊन तिथून जात असते आणि त्यानंतर जाता जाता ती मागे वळून जगन्नाथ आणि व्यंकटेशला म्हणते, कुणीही माझ्या मागे यायचं नाही. माझी शपथ आहे तुम्हाला, दोघांनीसुद्धा माझ्या मागोमाग यायचं नाही. आणि ती अबीरला घेऊन आता एका रिक्षामध्ये बसून ती जायला निघालेली असते. ती म्हणते, मी कुठेही जाईन पण आता इथे राहणार नाही. आणि तेव्हा इथे आता सावली अबीरच्या जीवासाठी पुणंसुद्धा सोडते. तेव्हा राजकुमार आता एका टेम्पोला सुपारी देतो आणि म्हणतो की एक काम करायचं, ती रिक्षा चालली आहे ना, तिला धडक द्यायची. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता टेम्पोला पैसे देऊन धडकसुद्धा द्यायला सांगितलेली असते. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, तो टेम्पो आता रिक्षाला धडक देऊन जातोसुद्धा. आणि त्याच वेळेला सावली आणि अबीरचा अपघात झालेला असतो, त्यांच्या डोक्याला मार लागलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सावली घर सोडून जाणार ही गोष्ट सारंग आणि ओवी आणि अमृता सगळ्यांनाच माहिती असते, कारण ती सगळ्यांसमोर म्हणालेली असते, आता मी अबीरला घेऊन इथे राहणार नाही. तेव्हा ओवी म्हणत असते, बाबा, अबीर रडत असेल का रे? आणि सावली टीचर अबीरला घेऊन जाणार आहे, ती आता इथे राहणार नाही. अबीर आपल्याला कधी भेटेल काय माहिती, आपण जाऊया का तिथे? बाबा, अबीर गेला तर मला करमणार नाही रे, तू सावली टीचरला समजाव ना. तेव्हा इथे सारंग म्हणतो, अमृता वहिनी,
तू जरा ओवीकडे लक्ष दे, मी आलोच. आणि तो आता गाडी काढतो आणि सरळ जगन्नाथच्या घरी येतो. तो म्हणतो, जगन्नाथजी, व्यंकटेशची सावली कुठे आहे? तेव्हा इथे आता जगन्नाथ म्हणतो की मला तिने शपथ घातली, मी काही सांगू शकत नाही. तो म्हणतो, व्यंकटेश, तुला तर शपथ नाही घातली ना, तू आता खरं खरं सगळं सारंगला सांग. तो म्हणतो, खरं खरं म्हणजे सावली कुठे आहे? आणि जर सावली इथे नाही आहे, अबीर इथे नाही आहे, मग तुम्ही इथे काय करताय? तुम्ही लग्न केलं आहे ना माझ्या सावलीबरोबर, बाबा आहात ना अबीरचे, मग त्या दोघंजणं घर सोडून जातात आणि तुम्ही इथे आहात. तुम्ही इथे काय करताय व्यंकटेशजी? नवरा म्हणून तुमचं काही कर्तव्य आहे की नाही, की सावलीला एकटं सोडलं तुम्ही? तेव्हा तो म्हणतो की हे बघा सारंगजी, मी तुम्हाला आता सगळं खरं खरं सांगतो. माझं आणि सावलीचं लग्न झालेलं नसतं. मी फक्त तिचा एक चांगला मित्र असतो. तुम्हाला जळवण्यासाठी, तुमच्यासमोर कमीपणा न घेण्यासाठी त्यांनी मला खोटा खोटा नवरा बनवलेला असतं. आमच्या दोघांचं तसं लग्न वगैरे झालेलं नाही. अबीर माझा मुलगा नाही. तो म्हणतो, काय अबीर तुझा मुलगा नाही आहे? मग अबीर कुणाचा मुलगा आहे व्यंकटेश? खरं खरं सांग आता, माझी शपथ आहे तुला. तेव्हा इथे व्यंकटेशला खरं तर ही गोष्ट सांगायची नसते सावलीसाठी, पण आता गोष्टी खूप पुढे निघून गेलेल्या असतात. तेव्हा व्यंकटेश म्हणतो की मला तुम्हाला सत्य सांगावं लागतं आहे, नाहीतर मी कधीच सांगितलं नसतं. सावलीने मला शपथ दिली होती, पण सारंग हा तुमचाच मुलगा आहे अबीर. तेव्हा तो म्हणतो, काय? तेव्हा इथे व्यंकटेश म्हणतो, मी खरं बोलतोय सारंग, अबीर हा तुमच्या दोघांचा मुलगा आहे, तुमचा आणि सावलीचा. जा बघा तुमच्याने तरी ते थांबतायत का? कुठे जाणार आहेत दोघे काय माहिती. तेव्हा इथे सारंग आता सावलीला फोन करत करत गाडीमध्ये बसून त्यांचा पाठलाग करायला जातो. तो आता फास्टमध्ये गाडी चालवत असतो दोघांना थांबवण्यासाठी. पण प्रेक्षकांनो, इथे आता सावली कुणाचं ऐकेल तर ना? सावली काही ऐकत नाही, पण तिच्या रिक्षाचा अपघात झालेला असतो. फोन आता वाजत असतो, पण ती फोन काही उचलत नाही. तेव्हा तो आता तिच्या फोनचं लोकेशन शोधत शोधत तो जात असतो आणि एका ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्या रिक्षाचा अपघात झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, सारंग जातो, रिक्षा उचलतो आणि अबीर आणि सावली आणि तो जो ड्रायव्हर आहे त्याला थोडाच मार लागलेला असतो. त्या सगळ्यांना घेऊन तो आता हॉस्पिटलला जातो. तिघांनाही हॉस्पिटलला घेऊन जातो. आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने राजकुमारचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो. राजकुमारला वाटतं की हे दोघेजण आता मरतील, सारंग काही जाणार नाही वाचवायला. पण सारंग तिघांनाही घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. आणि त्यानंतर इथे अबीर आणि सावली या दोघांनासुद्धा आता रक्ताची गरज असते. तेव्हा इथे सारंगचं रक्त हे अबीरला चालतं. आणि त्याचबरोबर इथे सावलीसाठी सुद्धा हॉस्पिटलमध्ये त्याने ब्लड बँकेमध्ये आता ब्लड अरेंज केलेलं असतं. तर अशा रीतीने इथे आता मरणाच्या दारातून सारंगने अबीर आणि सावली या दोघांनाही वाचवलेलं असतं. आणि त्यानंतर तो सावलीला म्हणालेला असतो, मला सगळं सत्य समजले सावली, अबीर हा तुझा आणि माझा मुलगा आहे. आपल्या प्रेमाची निशाणी आहे ना, तो व्यंकटेशचा कुणीच नाही आहे. आणि तुझं आणि व्यंकटेशचं लग्न पण झालेलं नाही आहे, हे सुद्धा सत्य मला समजले. आता तू कुठेही सोडून जायचं नाही आम्हाला. आणि अबीरची काळजी तू आता करू नको. अबीर माझी जबाबदारी आहे ना, मीच माझी जबाबदारी अगदी व्यवस्थित पार पाडेन, असं आता सारंग सावलीला म्हणतो. आणि अशा रीतीने इथे आता पुणे सोडून जाणाऱ्या सावलीलासुद्धा त्याने थांबवलेलं असतं. आणि राजकुमारच्या तावडीतूनसुद्धा सावली आणि अबीरला सारंगने सुखरूपरित्या वाचून त्याचा प्लॅन फ्लॉप केलेला असतो.